यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। मुंबईतल्या चाळीतील 7 विद्यार्थी चॅम्पियन ठरलेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून खेळाडूंचं कौतुक करण्यात आलेलं आहे। खेळाडूंनी भूतानमधील दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप गाजवलेली आहे। 7ही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली आहे, असं म्हणत कौतुक करण्यात आलंय। तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। ऐतवडे खुर्दमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार सुरू आहे। सांगलीतील मोर्चाला यामध्ये ग्रामस्थांचा पाठिंबा मिळतोय। वारणा नदीकाठावर वसलेलं ऐतवडे खुर्द पूरग्रस्त गाव आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गामुळे शेती, शेतजमिनी आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। शक्तीपीठ महामार्गाविरोधात ग्रामस्थ एकवटलेत। शक्तीपीठ रद्द हे आमचं पहिल्यापासून धोरण आहे। कारण शक्तीपीठाची गरज नसताना आमच्यावरती आता लादला जातोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं काय माहिती आहे का, वारणाकाठी असल्या कारणानं आम्हाला 19चा किंवा 22चा महापुरात आमचा ऐतवडी खुर्द 100% पाण्याखाली जाते। मग आम्ही काय करायचं? आम्हाला शक्तीपीठची गरजच नसताना आमच्यावर का लादला येऊ? आमची आत्ता जमीन कुठं पिकाऊ झाली आहे, त्यात मला वैयक्तिक 10 गुंठ्याचा मी शेतकरी आहे। मग आम्ही कसं करायचं? आम्ही नेहमीच शक्तीपीठासाठी विरोध करणार आहोत आणि तेवढ्यासाठी आम्ही ऐतवडी खुर्द आणि पंचक्रोशीतल्या गावांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये इतका आम्ही एल्गार मोर्चा आरंभला आहे आणि त्यात आम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि सहभागी होतो। कारण का तर आम्हाला ज्याची गरज नाही तो आम्हाला नकोच आहे, म्हणून आम्ही आज ऐतवडी खुर्दमध्ये दिवस पाळत केलाय। आणि आमचे सगळे ग्रामस्थ ऐतवडी खुर्दवासी यांनी सगळ्यांनी ठामपणे या शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध दर्शवण्यासाठी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जो मोर्चा आपण घेऊन निघालो त्याच्यात सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे। म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही मोर्चा घेऊन जात आहोत। गाव नाही वाचलं तर गावाचा काही उपयोग नाही, यासाठी सर्व गावातील कामं बंद करून गाव बंद किंवा गावात दिवस पाळत करून सर्वांनी मिळून मोर्चाला जायचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही काही करून होऊ देणार नाही, आम्हा सर्व शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची मागणी। तर शक्तीपीठ महामार्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत समजुतीने मार्ग काढावा लागेल, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। शक्तीपीठ बद्दल मी याबद्दल अनेक वेळा माझं विधान केलेलं आहे की शक्तीपीठ रस्ता हा पहिला माझ्या मतदारसंघात जाणार होता, ती लाईन रद्द झाली। परंतु 2 माझ्या मतदारसंघातली गावं, एक बोरोड आणि एक उंदरवाडी ही गावं यामध्ये अडकलेली आहेत आणि बोरोड हे माझं काळीज आहे असं मी सांगितलं होतं। आता तो रस्ता करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आता आबिटकर साहेब, चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघातून हा जादा रस्ता जात असल्यामुळं ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन ही लाईन कशी बदलता येईल, रस्ता तर आपल्याला करायचाच आहे परंतु कमीत कमी कसं नुकसान होईल ते प्रयत्न करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।